छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यावरून 21,59,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि या प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने आणखी तिघांना अटक केली आहे। क्रीडा विभागातील लिपिक स्वप्नील त्र्यंबक तांगडे, बँकेचा तत्कालीन अधिकारी सचिन रमेश वाघमारे आणि नितीन नारायणराव लाखोले अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। कामात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करून घोटाळ्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय समोर येणार ते बघावं लागेल। संभाजीनगरमधील 21 कोटींचा घोटाळा प्रकरणामध्ये आता या तिघांना अटक झालेली आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे सुद्धा आपल्या सोबत जोडले जाणार आहे। दरम्यान बँक सहाय्यक व्यवस्थापकाचा आणखी तिघांना अटक केली आहे। क्रीडा खात्यातील लिपिकाचा यामध्ये समावेश असल्याचं कळत आहे, तर घोटाळ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे आणखी पुढे काय काय समोर येणार ते बघावं लागेल। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यावरून 21,59,00,000 रुपयांचा अपहार झालेला होता आणि याच प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने आणखी 3 जणांना अटक केलेली आहे। म्हणजेच या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। आधी तर एक जो कर्मचारी आहे, कंत्राटी कर्मचारी, तो पकडला गेला होता आणि त्याच्यानंतर आता बँकेचे जे व्यवस्थापक आहेत किंवा इतरही मंडळी आहेत ते सुद्धा कचाट्यात सापडताना दिसून येतात। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? 21 कोटींचा जो घोटाळ्याचा आरोप झालेला होता त्याचा फॉलोअप आपण सुद्धा घेत आहोत, पाठपुरावा करत आहोत आणि या प्रकरणामध्ये आता बडे मासे सापडायला सुरुवात झाली की काय असं म्हणावं लागेल, कारण याची प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचं दिसतंय। मग त्या बँकेचे जे कर्मचारी आहेत ज्यांनी दुर्लक्ष केलं असेल किंवा इतरही काही लोक आहेत ज्यांनी या घोटाळा करण्यासाठी मदत केलेली असेल असं म्हणावं लागेल। सचिन, आणि यासोबतच आणखी 3 जण आहेत, त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। कारण हे 3 जण जे होते किंवा हे जे होते त्यांच्यावर घोटाळा होत असताना सुद्धा दुर्लक्ष केल्याचा ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। कारण हा एवढा मोठा प्रचंड स्वरूपाचा घोटाळा होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष केला गेल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांना सुद्धा आता चौकशीसाठी सामोरं जावं लागतंय आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी क्रीडा विभागातील लिपिक असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे आणि त्यासोबतच बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक जे महत्वाचं पद असतं, मात्र त्यांनी सुद्धा इकडे दुर्लक्ष केलंय आणि त्यानंतर हा घोटाळा मोठा समोर आलाय। तब्बल 21,59,00,000 रुपयांचा हा घोटाळा एवढा होत असताना सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे हा संपूर्ण घोटाळा झालेला होता। आणि त्यासोबतच असं की समोर येते की काही जणांना सोन्याची बिस्किट दिली जातील असं आमिष दाखवलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी सुद्धा तेरी बी चूप आणि मेरी बी चूप असं करून त्या ठिकाणी हा घोटाळा केला। मात्र याचं स्वरूप जर पाहिलं तर हा घोटाळा नंतर समोर आलाच, मात्र घोटाळा समोर येत असताना आता जे संशयित आहेत, ज्यांच्यावर आरोप करण्यात आले, जे दोषी आहेत त्यांच्या चौकशा केल्या जातात, तर काही जण ताब्यात घेतलं जाते। फराजी, निश्चितच सचिन, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।